लाडक्या बहिणींनो, आता तुमचं बेनिफिशरी स्टेटसमधले पैसे कसे चेक करायचे, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. सर्वप्रथम आपल्याला काय करायचे, लाडकी बहीण महाराष्ट्र.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला आपल्याला भेट द्यायचा आहे. दुसरीकडे कुठेही जायचं नाहीये. तर या ठिकाणी पहिला पेज तुम्हाला अशा प्रकारे ओपन झालेला दिसेल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर याच्यावरती तुम्हाला इथं क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर लक्षात ठेवा, ई-के-वाय-सीची संधी फक्त त्या महिला लाभार्थ्यांना आहे, ज्यांच्याकडून ई-के-वाय-सी करताना चुकीचे पर्याय हे निवडण्यात आले होते. त्यांच्यासाठी आता ई-के-वाय-सी करायची प्रक्रिया सध्या सुरू आहे. तर त्या महिलांनी जास्तीत जास्त ई-के-वाय-सी करून ₹1500 योजनेचा लाभ उचलावा, असे आवाहन शासनाकडून करण्यात आलेले आहे. तर आता आपल्याला काय करायचंय, बेनिफिशरी हे स्टेटस चेक करायचंय. तुमच्या लाडक्या बहीण योजनेच्या खात्यामध्ये आतापर्यंत किती पैसे जमा झालेले आहेत, बँक कुठली आहे, नाव काय आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. तर ही आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट. तर याच्यावरती आता ई-के-वाय-सीचा ऑप्शन आहे. तर या ठिकाणी ई-के-वाय-सी हे लाभार्थी करू शकतात. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, हे जे 3 डॉट दिसालेत याच्यावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये आहे मुख्य पृष्ठ आहे, योजनेची माहिती आहे, आवश्यक कागदपत्र आहे आणि अर्जदार लॉगिन. तर अर्जदार लॉगिनवरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, मोबाईल नंबर आणि पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यावेळेसचा तुम्हाला मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे. कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर असा पेज या ठिकाणी उघडलेला दिसेल. तर तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी आहे ॲप्लिकेशन सबमिटेड. म्हणजे तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन जे सबमिट केलेलं आहे त्याच्यावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला नेम दाखवल, ॲप्लिकेशन नंबर दाखवल, फोटो दाखवल आणि ॲप्लिकेशन स्टेटस जे आहे या ठिकाणी तुम्हाला अप्रूव्हल दाखवल. म्हणजे तुम्ही किती फॉर्म त्या आयडीतून भरलेले आहेत किंवा मोबाईल क्रमांकातून भरलेले आहेत, ते तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जाईल. आता तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी हे जे डोळ्याचं जे चिन्ह आहे, या ठिकाणी तुम्हाला सर्व फॉर्म वगैरे भरलेली माहिती दाखवल आणि वरच्या साईडला जे आहे संजय गांधी निराधार योजनेचा तुम्ही लाभ उचलत असाल, नसेल तर नाही, असेल तर येस म्हणून या ठिकाणी दाखवलं जाईल. आता ॲक्शनस, तर याच्यावरती तुम्हाला काय करायचं, इथं टिक करायचं म्हणजे या खात्यावरती तुम्हाला किती पैसे आतापर्यंत जमा झालेले आहेत, ते सर्व तुम्हाला याच्यावरती दाखवले जाईल. तर याच्यावरती तुम्हाला काय करायचं, इथं क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर हा असा पेज उघडलेला दिसेल. तर आत्तापर्यंत ₹28,500 लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झालेले आहेत. आता इथून जे पुढचे सर्व येणाऱ्या हप्त्याची अपडेट ही त्या वेळेस या ठिकाणी दाखवली जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, आता हे ॲप्लिकेशन नेम आलेलं आहे, बेनिफिशरी नेम वगैरे आलेला आहे, कोण लाभ उचलत आहे. त्याच्यानंतर याच्यानंतर बेनिफिशरीचं जे बँक आहे, बँक सुद्धा या ठिकाणी दाखवलेली आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बेनिफिशरी अकाउंट नंबर दाखवला आहे आणि कुठल्या तारखेला पैसे हे क्रेडिट झालेले आहे, ते पण या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे. रिमार्क या ठिकाणी दिलेला आहे आणि ₹1500 या ठिकाणी अमाउंट सुद्धा दाखवत आहे आणि ट्रान्झॅक्शन सर्व या ठिकाणी पेडचं दाखवत आहे. तर अशा प्रकारे आत्तापर्यंत 19 हप्ते हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींचं जे बेनिफिशरी स्टेटस आहे, पैसे आहेत, आतापर्यंत किती जमा झालेत, काय आहे, सर्व माहिती तुम्हाला या लाडक्या बहिणीच्या अधिकृत वेबसाईटवरती पाहायला मिळतील. तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टुडे मराठी यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.